सोशल मीडियावरती तुम्ही अनेक मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना कार किंवा बाईकवरून घेऊन जाताना पाहिलं असेल. पण आज ट्रॅफिक दरम्यान एका महिलेनं असं काही कृत्य केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही आणि आश्चर्य देखील वाटल्याशिवाय राहणार नाही. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बंगळुरूचा आहे. एक व्यक्ती रिक्षातून प्रवास करत होती. या दरम्यान त्याला एक महिला दिसली. ही महिला स्कूटरवरून तिच्या मैत्रिणीबरोबर विना हेल्मेट प्रवास करत होती. फक्त एवढेच नाही तर तिच्या खांद्यावर पोपटसुद्धा बसलेला दिसतोय. त्याला हे दृश्य खूप आश्चर्यासारखं वाटलं. त्याने या गोष्टीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. नंतर त्याने सोशल मीडियावरती अपलोड केला आणि प्रचंड असा व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रिक्षातून हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे. दोन्ही मैत्रिणी स्कूटीवरून प्रवास करत आहेत. त्या दरम्यान स्कूटर चालवणाऱ्या मैत्रिणीच्या खांद्यावर रंगीबेरंगी पोपटसुद्धा बसलेला आहे आणि हा पोपट तिला कोणत्याही प्रकारचा त्राससुद्धा देत नाही. हे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. प्राण्यांना बंदिस्त ठेवण्यापेक्षा त्यांना हवे तसे स्वातंत्र्य दिलं पाहिजे हे दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ @I राहुल जाधव या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर अशा कमेंट्स व्यक्त केलेले आहेत. एका दिवसात म्हटलेलं आहे ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली. पोपट तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या महिलेला फटकारदाना दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या देखील प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.